तर मी तर सर्वांना धन्यवाद देतो आणि तुम्ही सगळ्यांनी अभ्यास म्हणून वाचावं, चिंतन म्हणून मनन करावं, आचरण म्हणून कृतीत आणावं. मग आजचं फलित. बऱ्याच वेळा काय होते की कशा करता लिहायचा मोठा प्रश्न असतो. मी वाचत नाही, वाचलं तर आचरणात आणत नाही. तर पुणे प्रदूषित म्हणून आता जाहीर झालं असतं कधी नाही, पुण्यातच सगळ्यात ना आणि आचरणात करून आणत नाही मोठा भाग असतो. तुम्हाला 65 डिग्री तापमान असतो, 65 डिग्री सेंटीग्रेड म्हणतो, किंवा 4-5 डिग्री असतो थंडी. तुमचा पाऊस ताणदेव पावसाने, ताणदेव 2 पाण्याचं अंतर म्हणतो, ताणदेव ते तहत अति पाऊस असतो. मग जमीन तुमची निचऱ्याची असो किंवा बिन निचऱ्याची असो, या सर्वांमध्ये येणारं कुठेतरी कुठलं तरी लघुतृणधान्य आहे. हे फक्त वाचून मनन करायला वापर का करा म्हटलं, ते तुम्ही केला तर अर्धे प्रश्न मिटले. म्हणजे हे महत्वाचा भाग काय माहितीये का, की नको ते खाण्याची प्रवृत्ती फार आहे. आणि त्यात बरेचसे पेपरला संदर्भ दिलेले आहेत. तर तुम्हाला काही लागलं तर एखादा PhDचा थिसिस होईल एवढ्या लोकांनी दिलेलं आहे. फक्त तुम्ही वाचलं पाहिजे. का लिहिणाऱ्यांना बराच त्रास होतो बरं का, एक पॅरेग्राफ लिहायचा वाचायला खूप लागतं. कारण काय असतं की इतकं माहीत नसतं लोकांना आणि सहज येताना रद्दीत जातं महिन्याच्या. माझा अनुभव वैयक्तिक आहे. मग आता ते कोणताही तुम्हाला कमतरता गरोदर बाईपासून ते लहान मुलापर्यंत ही काळजी ह्या तृणधान्याच्या कुठल्या तरी प्रकाराने घेतलेली आहे. आपण ठरवायचं गुडघेदुखीपासून ते मूळ गाठीपर्यंत तुम्ही वाचला तर प्रत्येकाची काळजी त्यांनी घेतलेली आहे. अगदी तुमच्या मसल्सपासून सगळ्या काळजी घेतलेली, ते ताप येण्यापर्यंत. म्हणून दादा खडेवाल्यांनी तसं आहे की माणसाने ज्यावेळी माणूस आला अस्तित्वात म्हणा, त्यांनी पहिली लागवड केली असली तर तृणधान्याची केली. आपल्याबरोबर कोण आलं तर तृणधान्य आलं. आता रिसर्चने म्हणा किंवा जग पुढे चाललं तर भाग आहे. कशात पुढे चालला हा तर शोधाचा भाग आहे. रस्ते बांधून पुढे होतं का, मेट्रोवरून पुढे होतं का, विमानतळावरून पुढे जातं का, झाडी तोडून पुढे होतं का, आणि हायब्रिड खाऊन पुढे जातो का, हा त्याचा भाग आहे. माझं म्हणणं आहे की रिसर्च करणं अवघड नाही बरं का. कारण स्वतःच मी PhD केलेलं आहे. आणि त्यावेळी म्हणजे 4 वर्ष मी एका कम्प्युटर मॉडेलवर फॉर्ट्रॉन लँग्वेजवर करत होतो. अमेरिकेत ज्यांनी केले. आमचं 60 वर्ष विद्यापीठ पहिलं आहे जगामध्ये. नर्मद सागर असो किंवा तेच त्याचे सल्लागार होते सगळे. पण ते काय एका लॅबमध्ये तुम्ही बसला, कम्प्युटर असला, इक्वेशन असले, मॅथमॅटिकल असले करता येते, काही विशेष नाही. म्हणजे शेती करणं जेवढं अवघड आहे तेवढं PhD होणं नाही आहे. हे तुम्हाला सांगतो. 4 डिग्री घेतलं सांगतो, कारण अडचणच नाही. तिथे काय अडचण, पेन आहे, कम्प्युटर आहे, ठेवलेलं आहे, पुस्तक आहेत, वाचायचं, मागचं बघायचं आहे, रेफरन्स बघायचं, सगळे लिहायचं आहे. इथं रानात पाणी येतं की नाही महत्वाचं आहे. दुसऱ्या तर आपल्या रानात तर नाहीच असतं. पाखरे कुठे येऊन खात असतात. कधी बिबट्या येतो, कधी टचका हत्ती येतो, कधी काळवीट येतं, कधी मगरी येतात नंतर. ह्या सगळ्यात शेती करावी लागते. खाणाऱ्याला तिथं काहीही नसतं, मोठा भाग असतो. कारण तो असा आहे की 15 लाखाच्या गाडीत बसेल, जाईल, म्हणजे वाटाणे घ्यायचा, 20 रुपये विचार रस्त्याकडला, तर तो म्हणेल की 15 रुपये देतो. तीच वाटाण्याची भाजी तो 500ला खाईल पाहिजे. ते मानसिकतेचा भाग होते. तुमच्या माहिती करता तर सगळे व्हायरस ऐकतो तुम्ही, आता विषाणू ऐकता सगळे. सध्या ऐकतो व्हायरसचा ताप आला. व्हायरस हे काही शेतकऱ्याला नवीन नाही. किंवा शेतकऱ्याला जास्त माहिती आहे व्हायरसचं याच्यापेक्षा, त्याला नाव माहिती. ज्यावेळी काही तुमचं करोना आला, कोविड नंतर, सगळ्यांना माहिती आहे व्हायरल डिसीज माहिती आहे, शिव माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे. तर प्रत्येक जण टीव्हीवर सांगत होता किती अंतर ठेवावं, 6 फुटाचं का 10 फुटाचं, जे काय असेल आणि किती अंतरावरती, नाकाला किती घालायचं, 95चा मास्क घालायचा. आजी प्रत्येकाचा जन्म खानदानी डॉक्टरच्या कुटुंबात झाला व्हायरसशी, असं बोलतो. मोठा भाग असतो. कारण व्हायरसचा आमच्या शेतीमध्ये 53 प्रकारचे व्हायरस आहेत.
20 प्रकारचे पिकाचे आहेत. आणि आमच्याकडं हो, आणि 33 प्रकारचे तुमच्या कोंबड्यापासून ते गायीपर्यंत आता लंपी डिसीजपर्यंत सगळे आमची व्हायरसेस आहेत. फक्त शेतकऱ्याला माहिती आहे की डाळिंबाला तेल्या पडला की कुणीतरी आमचा शास्त्रज्ञ जाऊन सांगतो की जरा इथे झाडाजवळ जाऊ नका, तिथे गेला तर दुसरीकडे जाऊ नका, किंवा जनावर बाबळी झाडाखाली बांधून ठेवा, जात नाही. म्हणजे अंतर ठेवणं हा जरी उपाय असला तरी गाव बंद करणं उपाय नव्हता. बरं, प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे ना प्रतिकारशक्ती. मग आता आपण करतो. व्हायरस आमच्या ॲग्रियांचे बरेच लोक आहेत आणि इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ओळखतो आम्ही बरीचशी. मग माहिती घेतल्याने मोठं नोट काढली म्हणा अशी बरीचशी, आणि सगळीकडे सर्क्युलेट केली, माहिती करता लोकांच्या. जे आता व्हायरस म्हणतात ना, तुमच्या माहिती करतात तुम्ही, त्यांची साईज काय माहिती आहे मिलीमीटरमध्ये? 1/10⁻⁸ आपण mm. सर 1/10⁻⁹ ते मायनस खाली गेलं तर ठीक आहे. एकाला तुम्ही 19 शून्याने भागा आणि जे येईल ती त्याची साईज. आता हा झाला की तुमच्याकडे जर 800 किंवा 8,000 मिलियन किंवा 800 कोटी म्हणा, हे जर असले तर या टेकणार पॉझिटिव्ह. मग आम्ही काय म्हटलंय की 799 कोटी 99 लाख 99,999 हे असले की तुम्ही निगेटिव्ह. मला कळालं नाही की मॅट्रिक्स काय मोजायचं, तुमच्या मोठा भाग आहे. आपलं सर ते बोलू शकतात. तात्याराव राणे डायरेक्टर जसल्या क्वालिटी आयुर्वेदिक लोक आपल्याला फार येतात, आणि प्रतिकारशक्ती वाढवायला ते सांगायचं कारण काय म्हणजे, तुम्हाला कुठलाही व्हायरस व्हायचा नसला तर तुम्ही तृणधान्य खात बसा, बाकीचे कुठलाही म्हणजे व्हायरस होणारच नाही. कसं असं मग आता हे कळत नाही की आत्ता पॉझिटिव्ह म्हणून सांगतात, सगळे जातात मोठी माणसं हॉस्पिटलमध्ये आणि 4 किंवा 8 दिवसांनी म्हणतात की निगेटिव्ह झाला. तो मोजले कसे काय एवढे मोठे 799,99,99,999 मोजले कसे? बॉक्स पाहिजे का? हे काय म्हणत असतं माहिती आहे, कुणालाच माहित नसतं. ऐकतात 60 साली मी पुण्यात आलो. पहिलं हाताने सहज पाणी पित होते, तांब्याशिवाय काहीही नव्हतं, आणि आम्हाला काहीही झालं नाही. पिकं चांगली होती. ॲग्रीची बळी तेव्हा जंगलात होती. फारच काय इतकं मला आश्चर्य वाटतं की फक्त 25% उत्पन्न ह्या देशामध्ये दुधाचं आणि सगळ्या धान्याचं फक्त खराब पाण्यामुळे होतं. 25%. आता अवघड आहे काय GDP वाढवणं? तुम्हाला काहीच नाही, फक्त क्लिअर करायचं. आणि 30 प्रकारचे मेजर रोग हे पाण्यामुळे होतात. हे आम्ही ग्राफ काढून कोल्हापूरला एकदा संगम ते उगम मी पायी दौरा टाकला 18 साली. आमच्यात पंचगंगेचा संगम आहे, नरसिंहवाडी जवळ आहे, आणि उगम कोल्हापूरला चिखलीला आहे. 5 नद्या आहेत.